माझ्या जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि अर्थातच प्रशासनातल्या बंधू भगिनींनो, सर्वांना नमस्ते. आणि सर्वात मुख्य, सर्वात पहिल्यांदा आहेत त्या सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. तुम्ही नोंद घेतलीच असेल की मी वापरलेला पहिलाच शब्द आहे माझ्या जिल्ह्यातील. बहुतेक तुम्हा सगळ्यांना हे माहितीसुद्धा असेल की न चुकता अन्यत्र कुठेही सार्वजनिक जीवनात जर तो विषय आणि संदर्भ आला तर मी कायम रायगड जिल्ह्याचा उल्लेख माझा जिल्हा असं करतो. तो एक विलक्षण जिव्हाळा आहे, एक आपुलकी आहे. आणि मी प्रशासनातून राजीनामा देऊन शैक्षणिक कामाला जीवन वाहून घेतलं, त्यालाही झाली 30 वर्ष. आणि रायगडचा कलेक्टर होतो त्याला उलटून गेली आहेत 32-33 वर्ष. पण ऋणानुबंध आजही आहेत. मला हे पूर्ण माहिती आहे की प्रत्येक IAS अधिकाऱ्याचं जवळजवळ हे असंच असतं. तो ज्या जिल्ह्याचा कलेक्टर असतो त्याविषयी आपोआप एक बंध, ऋणानुबंध तयार होतात. आणि पुढे तो IAS सेवेमध्ये वरिष्ठ जरी होत गेला तरी त्याला त्या जिल्ह्याबद्दलची एक विशेष आपुलकी असते. मी तर स्वतःला असा भाग्यवान मानतो की मला शासनाने निवडून एका विशिष्ट गंभीर पार्श्वभूमीवर रायगडचा कलेक्टर म्हणून पाठवलं होतं. कागदावर वाटायला 6 महिनेच होतो मी कलेक्टर. आणि दाखल झालो होतो ते मनात हे बाळगून की जिल्हा हे संपूर्ण देशाच्या प्रशासनाचं एक सर्वात बेसिक आणि परिपूर्ण युनिट आहे. आणि आपण त्या जिल्हा या पातळीला आपण एकदा आपल्या कामातून दाखवून देऊ की प्रशासन स्वच्छ आणि कार्यक्षम, प्रशासन पारदर्शक, प्रशासन लोकाभिमुख आणि सामान्यातल्या सामान्य लोकांची कामंसुद्धा सरळ मार्गाने वेळच्या वेळी आणि त्या प्रत्येक नागरिकाचा सन्मान राखून होत आहेत, अशा तऱ्हेने आपण काम करून दाखवू. आणि ते नुसतं वैयक्तिक पातळीला नाही तर त्याची प्रशासकीय मॉडेल्स आपण जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष उभी करून दाखवू असं मनात बाळगून मी केलं काम. आत्मचरित्र नाही सांगण्यात वेळ घालवत की त्याला आकार येण्यापूर्वी अर्थात मला मुख्यमंत्र्यांनी बोलवून घेतलं. मुख्यमंत्री कार्यालयाची जबाबदारी सांभाळेल. माझा मुद्दा आहे एक मला वाटणारी रायगडबद्दलची आपुलकी. माझ्या तर मनात रायगडचं स्थान तीर्थक्षेत्र असं आहे. तीर्थक्षेत्र, सर्वार्थाने तीर्थक्षेत्र. की आजही उभ्या भारताला प्रेरणा देणारा शिवाजी महाराजांचा रायगड हे तीर्थक्षेत्र आहे. आजही उभ्या भारताला समता, बंधुता, स्वातंत्र्य याचा आदर्श देणारं महाडचं चवदार तळे हे तीर्थक्षेत्र आहे आपल्या सगळ्यांच्या करता. आणि अशी मी सांगत बसलो तर मध्यरात्री होईल असा आपला हा रायगड जिल्हा पवित्र तीर्थक्षेत्रांनी भरलेला आहे. नुसतं रोहा डोळ्यासमोर आणलं तरी स्वाध्याय परिवार ही हाताशी भगवद्गीता धरून सर्व विश्वाला भारताचा अध्यात्मविचार शिकवणारी चळवळीचे मूळचे आधुनिक ऋषी दादा म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले रोह्याचे. आणि संपूर्ण भारताने शाश्वत आदर्श ICS IAS अधिकारी, अर्थशास्त्रातला जगद्विख्यात तज्ज्ञ आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पण, आणि ज्यांना पंतप्रधान पंडित नेहरूंनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात आपणहून सन्मानाने निमंत्रित केलं पहिले अर्थमंत्री व्हायला, असे महान चिंतामणराव देशमुख असा आपला हा माणसाच्या रत्नांनी भरलेला जिल्हा. आणि अर्थातच आजही आपल्याला प्रेरणा देणारा किल्ले आणि सर्व आंग्रे, सेना सरखेल आणि कान्होजी आंग्रे. तर माझं म्हणणं आहे की आपण एका तीर्थक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातले आपण सर्व आहोत.
मला त्याचा आनंद आहे. आणि त्यामुळे तुम्हा सर्वांना अर्थातच सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेतच. आजच्या या प्रशिक्षणाच्या निमित्ताने माझ्या मनात सहज तुमच्याशी 3 किंवा 4 मुख्य मुद्दे बोलावेत असा आहे. पहिला, 4-5 मिनिटांपूर्वी मी आपोआपच बोलायला केली होती सुरुवात. ते म्हणजे प्रशासन. माझे हे लाडके 2 शब्द आहेत, स्वच्छ आणि कार्यक्षम. यातला स्वच्छ म्हणजे की सामान्यातल्या सामान्य लोकांची कामं सरळ मार्गाने, जरा स्पष्ट बोलतोय की टेबलच्या वर खाली काही उद्योग न करता, एवढंच नाही तर सामान्य नागरिक हाच या देशाचा मालक आहे. हे वाक्य नुसतं भावनिक नाही आहे. हे आपल्याला जी राज्यघटना आंबेडकरांनी दिली तिचा पहिले शब्द वी द पीपल, की हा भारत देश नावाची जी महान संपत्ती आहे हिचे मालक कोणचं, आधुनिक राज्यघटनेनी आणि त्या राज्यघटनेने आकारला आणलेल्या लोकशाहीनी सुद्धा दिलं आहे की तो सामान्य माणूस हा मालक आहे आणि आपण सगळे त्याचे सेवक आहोत. या आपण सगळे म्हणताना माझ्या मनात एका बाजूला लोकप्रतिनिधी पण आणि दुसऱ्या बाजूला सर्व शासकीय अधिकारी, शासकीय निमशासकीय, ती जिल्हा यंत्रणा असू द्या, ते केंद्र किंवा राज्य सरकारच्या आपल्या जिल्ह्यातले वेगवेगळे विभाग असू द्यात, किंवा जिल्हा परिषद यंत्रणा आणि तिचे सर्व गाव पातळीपासूनचे ही जी त्रिस्तरीय पंचायत राज यंत्रणा. माझं म्हणणं आहे की आपण लोकांचे सेवक आहोत याचा आपण आनंद बाळगूयात. अभिमानच कशाचा बाळगायचा, माझं तर म्हणणं आहे की लोकांचे सेवक आहोत याचा अभिमान बाळगूयात. आणि हे नुसते भावनिक शब्द नाही आहेत. प्रशासन स्वच्छ आणि कार्यक्षम. त्या कार्यक्षममध्ये सुद्धा की ते पारदर्शक आहे, त्याची कामाची पद्धत, आणि ज्याचं काम केलं त्याचं का केलं, ज्याचं नाही केलं त्याचं का नाही केलं, याचं उत्तर द्यायला प्रशासन बांधील आहे लोकांना. कुसुमाग्रजांनी आपल्याला शिकवलेला ग्रेट शब्द आहे सामिलकी. की आपण लोकांना उत्तरदायी आहोत. कुठलेही हे नुसते भाषणातले किंवा भावनिक वापरण्याचे शब्द नाहीत, ते रोजच्या जगण्या वागण्यात आणि या यंत्रणेच्या स्ट्रक्चरल बिहेवियर म्हणतोय मी, की जिल्हा परिषद आणि पुढे जिल्हा प्रशासनसुद्धा तिच्या प्रत्यक्ष रोजच्या त्या जगण्या वागण्यात कामाच्या पद्धतीत दिसून आलं पाहिजे. असं हे स्वच्छ आणि कार्यक्षम, त्याला दुसरा अर्थातच अत्यंत सुंदर शब्द आहे लोकाभिमुख प्रशासन. आणि माझं म्हणणं आहे की हे आपण लोकप्रतिनिधी आणि प्रशासक अधिकारी या नात्याने तर आपलं कर्तव्य आहेच, पण मित्र हो, मला हे सांगायची परवानगी द्या की असं प्रशासन चालवण्याने आपलं प्रत्येकाचं जीवनसुद्धा जास्ती आनंदाचं होणार आहे. हे मी तुम्हाला मला कळलेलं जीवन तुमच्यापर्यंत सांगायचा प्रयत्न करते की खरा आनंद त्यामध्ये आहे. खरा आनंद थेट गाव पातळीपर्यंतच्या सामान्यातल्या सामान्य नागरिकाचं सुद्धा काम या यंत्रणेने पहा कसं वेळेत केलं, सन्मानाने केलं. त्याबद्दल त्या नागरिकाच्या डोळ्यामध्ये असलेले आनंदाचे म्हणा, कृतज्ञतेचे म्हणा अश्रू हे टनावारी सोन्याने सुद्धा मोजता येणार नाही. जीवन नावाच्या गोष्टीचा खरा आनंद खरोखर कशात आहे, तर मी नम्रपणे म्हणतोय की तो खरा आनंद काय, पैसे खाणे, जातीपाती पाळणे, विषमता किंवा सत्ता किंवा आपल्या पदाची गुर्मी किंवा त्या पदांचा वापर दुर्दैवाने असेल तर महिलांशी काही गैर वागायला, हे जीवनाचा खरा आनंद नाही. हा तो जीवनाचाही जगण्यातला खरा आनंद हा अशा प्रकारची मी सामान्य नागरिकाची सेवा केली. मी म्हणालो रायगड तीर्थक्षेत्र आहे, मला तर कळलेला त्या तीर्थक्षेत्रांचा संदेश आहे आपलं काम हीच ईश्वराची आराधना आहे आणि नागरिक हाच ईश्वर आहे. आता तर देशाचे पंतप्रधान सुद्धा, मला या गोष्टीचा आनंद आहे की प्रशासनात माझ्या परीने तुम्ही तसा जगलो. आणि 1996 ते 1998 लोकसत्ता या वृत्तपत्रासाठी माझा एक कॉलम चालायचा, त्यामध्ये मी त्याच वेळी हा विचार मांडला सुद्धा आहे. तो म्हणजे नागरिक देवो भव.
की नागरिक देवो भव. भारतीय संस्कृतीत जसं पहिला नमस्कार आईला, मातृदेवो भव, मग वडिलांना, मग गुरुला, तसा आता ह्या आधुनिक काळातली ही राज्यघटना आणि लोकशाहीमध्ये नागरिक हा पण ईश्वर आहे, देव आहे. हे विवेकानंदांनी शिकवलं, हे गांधीजींनी शिकवलं आणि हे आपली राज्यघटना त्यामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज यंत्रणेच्या ज्या व्यवस्था आहेत भाग 4मध्ये आहेत राज्यघटनेच्या, राज्य शासनाची दिशादर्शक सूत्रे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, आणि त्यामागची आधुनिक काळात गांधीजींनी मांडलेली संकल्पना की जी मूळच्या भारतीय संस्कृतीपाशी जाते, लोकशाही विकेंद्रीकरणाची संकल्पना. त्यामुळे एक एक गाव हे कसं स्वयंपूर्ण पाहिजे आणि तळातून विकास, आणि तो सुद्धा लोकसहभागातून विकास, इतकी त्या पंचायत राज यंत्रणेमागची सुद्धा कमालीची सुंदर सूत्र आहेत. मला असं वाटलं की सहज या निमित्ताने संवाद करताना याची सहज आठवण करून द्यावी, कारण तो बेस तो आहे. हजारो वर्षांच्या भारतीय संस्कृतीची वाटचाल पाहिली तर आपल्याकडे आदर्श गाव आणि लोकांना अधिकार हवेत, लोकांना स्वातंत्र्य हवं, आणि शासन नावाची जी सत्ता आहे तिचं काहीतरी लोक समाजावर असं काहीतरी करकचून आवडलेलं बंधन आहे, असा आपलं भारतीय संस्कृतीचा सूर नाही. मला कळलेला तो सूर लोकशाहीचा आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या शुद्ध बुद्धीने जीवनाचा जो रस्ता जगावासा वाटतो तसा जगता आला पाहिजे, आणि तसा त्या व्यक्तीला आला पाहिजे ही शासन नावाच्या व्यवस्थेची जबाबदारी आहे. अशी मांडणी ही हजारो वर्ष भारतीय संस्कृतीत आढळून येणारी तिचं आधुनिक रूप आहे पंचायत राज यंत्रणा त्रिस्तरीय. ती बलवंतराय मेहता कमिटी, पुढे बोंगीरवार कमिटी, पुढे अर्थातच आनंदाची गोष्ट म्हणजे जी 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती की ज्यांनी पंचायत राज यंत्रणेला घटनात्मक स्थान मिळालं, तिच्या निवडणुकांसकट पंचायत राज यंत्रणांकडे अधिकार अधिक आले, आणि मी ज्याला सगळ्यात मुख्य म्हणतो जे देशाच्या पातळीला होऊ घातलंय ते म्हणजे महिलांना प्रथम 1/3 आणि नंतर महाराष्ट्राचे पहिला करणारा की ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50% राखीव जागा. माझ्या मते हे सामाजिकदृष्ट्या प्रगतीचं पुढचं पाऊल आहे. अशी ही पंचायत राज यंत्रणा, तिचा बेस राज्यघटनेतली सूत्र, त्यानुसार आखलेला हा मूळचा कायदा पंचायत राज आणि पंचायत समिती ॲक्ट महाराष्ट्राकरताचा तो 1961चा आहे. आणि त्या दृष्टीने कारभार चालवण्याकरता जिल्हा परिषदेचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅन्युअल आहे. 30-35 वर्षांमध्ये बदल खूपच झालेत आणि माझ्यातला विद्यार्थी त्या बदलांची सतत नोंद घ्यायचा करत असतो प्रयत्न. पण त्या प्रशासनाचा बेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅन्युअल आहे, किंवा जिल्हा परिषद यंत्रणा तिचे 3 स्तर, हिचा आर्थिक कारभारसुद्धा चालवण्याचं मग एक वेगळं अकाउंट्स आणि फायनान्स मॅन्युअल आहे. आणि तरी यावर भागत नाही, शासनाकडून केंद्र किंवा राज्य पातळीला आणि नंतर प्रत्यक्ष जिल्हा पातळीला ते रोजचं प्रशासन चालवताना प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दोघांनाही ही राज्यघटना, कायदे, शासनाची सर्क्युलर्स, GRs या सगळ्याचा मेळ घालून प्रत्यक्ष जमिनीवर रोजच्या व्यवहारामध्ये त्याला बरोबर अचूक आकार देऊन लोककल्याण साधणे हे मी म्हणतो आपलं मुख्य काम. त्यासाठी अर्थातच आवश्यक आहे लोकप्रतिनिधी आणि शासन किंवा शासकीय यंत्रणा यांच्यामधला ताळमेळ, आणि मुख्य म्हणजे यांनी एक टीम म्हणून काम करणे. ही सुद्धा व्यवस्था मूळची आपल्या राज्यघटनेत आहे. आपण लोकशाही देश, आणि माझी वैयक्तिकसुद्धा श्रद्धा आहे की आपण त्या बरोबर रस्त्यावर निघालो पुढे. त्या लोकशाहीमध्ये लोक आपले प्रतिनिधी निवडून देतील आणि ते प्रतिनिधी राज्यकारभार चालवतील, अशी मूळची घटनात्मक व्यवस्था आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधी या संस्थेचं जे पवित्र स्थान आहे त्याचं राज्यघटनेने आखून दिलेलं काम आहे
लोकांच्या आशा आकांक्षांचं प्रतिनिधित्व करणे आणि त्या आशा आकांक्षांना आकार देणारे धोरणं आणि कार्यक्रम आखणे हे त्या लोकप्रतिनिधी या संस्थेचं काम. आणि मग शासन ही जी यंत्रणा आहे, त्यात जिल्हा परिषदसुद्धा प्रशासकीय यंत्रणा येईल, हिचं काम लोकांच्या आशा आकांक्षांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आखलेली धोरणं आणि कार्यक्रम. तर प्रशासकीय यंत्रणेचं काम राज्यघटनेत 2 प्रकारचं आहे. एक, लोकप्रतिनिधींना निपक्षपाती, निस्पृह आणि घटना आणि कायद्याच्या चौकटीतला योग्य सल्ला देणे. आणि दुसरं, ते ज्या लोकांच्या आशा आकांक्षांचं प्रतिनिधित्व करतात त्याचा सन्मान राखत नीती, पॉलिसी आणि प्रोग्रॅम प्रत्यक्ष अंमलात आणणे, हे त्या प्रशासन या व्यवस्थेचं घटनात्मक काम. मग अर्थातच याचा अर्थ आहे की या दोनांच्यामध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा विलक्षण ताळमेळ असणं आवश्यक आहे. आम्ही इथं प्रशासन सांभाळताना सुद्धा ही एक अत्यंत सुंदर उपमा कायम ऐकत आलो की विकासाच्या रथाची ही 2 चाकं आहेत आणि ही 2 चाकं ज्या वेळेला लोककल्याणाच्या आकांक्षेनी जोडलेली असतील आणि ती एकमेकाशी सुसूत्र कोऑर्डिनेशनमध्ये फिरतील, तेव्हा तो विकासाचा रथ पुढे जाईल. दुर्दैवाने काही कारणांमुळे जर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये सारखाच ताणतणाव, अनबन चालू राहिली, त्यातनं भांडणं, त्यातनं दुर्दैवाने मला थोडं स्पष्टपणे बोलण्याच्या आयुष्याचा टप्पा पण आहे की इगोचे प्रॉब्लेम, तू शहाणा का मी शहाणा, आम्ही सांगतो हे यांनी ऐकायलाच पाहिजे आणि नाही होणार हे उत्तर सरकारी अधिकारी, हे जे गुंता आहे सगळा, त्यातनं बरोबर योग हा कर्मसु कौशलम. आणि आता तर सरकारी भवनांना सुद्धा केंद्र सरकारपासून राज्य सरकार आता नावं लोककल्याण भवन किंवा कौशल भवन. आणि हे योगा हा कर्मसु कौशलम मी सहज जाता जाता 1 मिनिटाचं विषयांतर करतोय. आत्ता काही दिवसांपूर्वी माझी IASची बॅच 86 आमचं एक गेट टुगेदर मसुरीच्याच अकॅडमीत होतं, जिथे IAS अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण होतं. मला आनंद वाटला की सगळी अकॅडमी तर उत्तम झालीच आहे, पण असा मुख्य द्वारातनं प्रवेश करताना उजव्या हाताला एक विलक्षण उत्तम अशी कलाकृती छान तयार केली आहे आणि अत्यंत कलात्मक अर्थाने लावलेली अक्षरं आहेत. ती भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातल्या ह्या श्लोकाची अर्धी ओळ, योगा हा कर्मसु कौशलम, की योग म्हणजे काहीतरी कृत्रिम केवळ आसन मांडी घातली ते साधन आहे, स्किल इन ॲक्शन. की हे लागू राज्यघटना, कायदे, समाजामधलं लोकप्रतिनिधी या संस्थेचं स्थान, प्रशासन या संस्थेचं स्थान आणि यांनी एकमेकाशी ताळमेळ साधून जिल्ह्याच्या विकासाच्या रथाला कशी गती आणायची, हे योग हा कर्मसु कौशलम आहे. मला वाटतं की या दोन्ही व्यवस्थांनी राज्यघटना आणि कायद्यांनी आपल्याला आखून दिलेली नेमकी व्यवस्था काय हे जर समजून घेतलं आणि परस्परांशी मुख्यतः सुसंवादाद्वारा कारभार पुढे सरकवला, तर मला वाटतं की 100 94-95 वेळा तर एकमुखानी एकमतानी कारभार पुढे सरकेल. या पलीकडे येतो तो परस्पर सामंजस्य, परस्पर संवाद आणि त्यामधून बरोबर एक योग्य मार्ग काढण्याचं कौशल्य आहे. कारण आपण सगळे माणसं आहोत आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासन काय घेऊन बसलात, कोणाही 2 माणसांमध्ये अनेक वेळा वेगवेगळी मतं असतात. याचा अर्थ लगेच माणसं एकमेकाचे शत्रू नाहीत बनत. माझाच संवादावर विश्वास आहे. मी जे आनंद बोललो तुम्हा सर्वांशी की मी रायगडचा कलेक्टर असताना त्यावेळी रायगडच्या जिल्हा परिषदेचे CEO होता मनोज सोनिक आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या CEO होत्या सुजाता सोनिक. हे दोघंही पुढे महाराष्ट्राचे मुख्य सचिव पण झाले. मला तर आनंद आहे की त्यावेळी जिल्ह्याचे SP पण होते माधवराव कर्वे नावाचे एक तडफदार आणि स्वच्छ अधिकारी. दुर्दैवाने ते लवकर गेले. मी हे आत्मचरित्र सांगण्यासाठी नाही बोलतोय. हा जो प्रशासनातला ताळमेळ आहे, मला आनंद आहे की तो आम्हा सर्वांचा एकदम विलक्षण, हे जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणतात, खरोखर माझ्या मनात येणारी उपमा आहे, तुम्ही डोळ्यासमोर क्रिकेट आणा, फुटबॉल आणा, की ते फिल्डिंग लावलं आहे
आणि बॉलर जो बॉल टाकतो तो फिल्डिंग लक्षात घेऊन टाकतो. आणि ते जे कौशल्य आहे की बॅट्समननी मारलेला चेंडू अडवायचा तरी आहे किंवा कॅच उडेल असा बॉल टाकायचा, पण अरे तो जिथे ज्यांनी घ्यायचा तोही तिथे सावध सतर्क पाहिजे आणि त्यांनी कॅच घेतला. या टीमवर्कमधनं घडून येतं. किंवा फुटबॉल माझ्या डोक्यात की खेळाडू चेंडू पायात घेऊन गोल मारण्याच्या दिशेने जातात, असा विंगेत येणारा खेळाडू डोळे मिटून पास मध्ये टाकतो. तो सेंटरला जो खेळाडू तो त्याच्या जागी पाहिजे ना, त्यांनी तो पास घेणे आणि फिनिश म्हणतात की तो गोल. हे ताळमेळ आहे, टीमवर्क आहे. हे प्रशासन नावाच्या व्यवस्थेतलंही टीमवर्क आहे. ते कलेक्टर हा जो फर्स्ट अमंग इक्वल्स आणि तो कॅप्टन आहे जिल्ह्याच्या टीमचा, आणि CEO हा त्या जिल्ह्याच्या प्रशासनाचा प्रमुख आहे. महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये जिल्हा परिषदी यंत्रणा ठेवली आहे बेसिकली स्वायत्त. माझं मत आहे ती अत्यंत बुद्धिमान व्यवस्था आहे. मला माहिती आहे की उत्तर भारतातल्या बहुसंख्य राज्यांमध्ये कलेक्टर CEOचा वरिष्ठ असतो. CEO कलेक्टरला उत्तरदायी असतो, अहवाल कलेक्टरला सादर करतो आणि CEOचा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट कलेक्टर लिहितो. महाराष्ट्राने व्यवस्था तशी केलेली नाही आहे. माझं म्हणणं आहे ती अधिक बुद्धिमान आहे की कलेक्टर आणि CEO हे सुद्धा आहेत समकक्ष. फक्त जिल्हा प्रशासनाची युनिटी, एकात्मता, चेन ऑफ कमांड सांभाळायला ठेवलं आहे की जिल्हा प्रशासनाचा कॅप्टन आहे कलेक्टर, त्याचं स्थान आहे फर्स्ट अमंग इक्वल. पण पोलीस खातं SP च्या नेतृत्वाखाली काम करेल. पोलीस खात्यावर कलेक्टरला काही अधिकार आहेत का? कायद्यात आहेत. याचा अर्थ कलेक्टरनी पोलीस खात्याच्या दैनंदिन कारभारात सारखं मध्ये ढवळाढवळ नसते करायची. तसंच जिल्हा परिषदेच्या बाबतीत की तो जिल्हा परिषद पंचायत समिती कायद्यामध्ये कलेक्टरकडे काही अधिकार आहेत, पण महाराष्ट्राने माझं मत ही जी बुद्धिमान प्रशासकीय व्यवस्था केली त्याच्यात CEO आणि कलेक्टर ठेवले समकक्ष की दोघं आपापले अहवाल विभागीय आयुक्तांना देतील. अगदी दोघांचा CR जो IAS अधिकाऱ्याला एक तर सेल्फ असेसमेंट असतो, पण तो पुढे त्यांनी पाठवायचा, मग तो DIVCOM विभागीय आयुक्तांकडे. माझं मत ही व्यवस्था प्रशासकीय शिस्तीच्या दृष्टीने अधिक योग्य आहे. पण आज प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने बोलण्याचा मुद्दा आहे की अशा प्रकारे कलेक्टर आणि CEOमध्ये ताळमेळ लागतो. अनेक आहेत मुद्दे, फायली, अकाउंटिंगचं काम, युटिलायझेशन सर्टिफिकेट्स असतात. जिल्ह्याचा कलेक्टर हा असतो ड्रॉइंग अँड डिस्बर्सिंग ऑथॉरिटी. तेव्हा केंद्र किंवा राज्याचे बजेटनुसार जो निधी येतो तो च्यावर बसलेला असतो कलेक्टर. त्या तिजोरीतनं जो पैसा रिलीज होतो तो कलेक्टरच्या सहीनी, त्याची फाईल जिल्हा परिषदेकडनं जी जावी लागते इत्यादी. याला मी मुळात म्हणतोय हा ताळमेळ. आणि तसाच तो प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये सुद्धा असलेला विलक्षण ताळमेळ. तो मला वाटत आलं की एक म्हणजे सुसंवाद, सतत परस्परांच्या भूमिका समजावून पण घेणे. जिथे वाटेल नाही मतं वेगळी आहेत तर लगेच त्याचा अर्थ मतभेद आणि काहीतरी हेतूच काहीतरी आहेत असं नाही. थोडं बोलून सामंजस्याने मार्ग पण काढता येतो. अशा रीतीने ते प्रशासन पुढे सरकेल आणि लोकांचं पण कल्याण साधेल आणि आपलं सर्वांचं सुद्धा जीवन आनंदाने व्यतीत होईल. पुन्हा एकदा आणि कायमसाठी सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.